नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. आज मी एक सुंदर कविता घेऊन आले आहे. त्याचं नाव आहे तुझं माझं नातं. तुझं माझं नातं. तुझ्या माझ्या नात्याला मी काय नाव देऊ? तुझ्या माझ्या नात्याला मी काय नाव देऊ? कारण नात्यानं नावं दिली की ती गुंतत, अडकतात, तुटतात आणि क्षणात संपतात. तुझ्या माझ्या नात्याला मी काय नाव देऊ? कारण नात्यानं नावं दिली की ती गुंतात, अडकतात, तुटतात आणि क्षणात संपतात. तुझं माझं नातं जरा वेगळंच आहे. तुझं माझं नातं जरा वेगळंच आहे. ते गुंतलेलं नाही आहे नात्याच्या जाळ्यात. ते गुंतलेलं नाही आहे नात्याच्या जाळ्यात. ते तर खूप सुंदर, छान आणि स्वतंत्र आहे. ते तर खूप सुंदर, छान आणि स्वतंत्र आहे. जे गुंफलेलं आहे स्नेहाच्या धाग्यात. जे गुंफलेलं आहे स्नेहाच्या धाग्यात. किती उबदार, उठावदार असा नाजूक जसं भर उन्हात गार वाऱ्याची झुळूक. किती उबदार, उठावदार असं नाजूक जसं भर उन्हात गार वाऱ्याची झुळूक. तुझ्यासाठी मी कोण आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर नसेलच तुझ्याकडे. तुझ्यासाठी मी कोण आहे ह्या प्रश्नाचं उत्तर नसेलच तुझ्याकडे. पण तू माझ्यासाठी कोण आहे याचं उत्तर मात्र आहे माझ्याकडे. पण तू माझ्यासाठी कोण आहे याचं उत्तर आहे माझ्याकडे. आणि तेच पुरेसं आहे माझ्यासाठी आणि माझ्या जगण्यासाठी. आणि तेच पुरेसं आहे माझ्यासाठी आणि माझ्या जगण्यासाठी. तुझं माझं नातं. तुझ्या माझ्या नात्याला मी काय नाव देऊ? तर ही अशी सुंदर कविता आहे. कवीचे लेखक किंवा कवी कोण आहेत ते मला माहीत नाही. पण ही कविता मला आवडली म्हणून मी तुम्हाला शेअर केली. जर तुम्हालाही आवडली असेल तर माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.